मित्रांनो, तुमचं सुद्धा रेशन कार्ड बंद होऊ शकतं जर हा फॉर्म तुम्ही भरून दिला नाही तर बघा, लगेच हा फॉर्म भरून द्या। अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत हा GR आलेला आहे। तुम्ही बघू शकताय सध्या मोठा हा GR सुद्धा आलेला आहे। आपण 4 एप्रिल 2025 रोजी हा GR आलेला आहे। तुम्ही इथं बघू शकताय स्क्रीनवरती। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून हा GR तुम्हाला आलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अन्यथा तुमचं सगळं रेशन कार्ड बंद होईल, सगळ्या योजना बंद होतील, सगळं मोफत अन्नधान्य, गॅस सिलेंडर सगळं बंद होऊन जाणार आहे। तर हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे जर तुम्हाला बंद व्हायचं असेल। कसा भरायचा आहे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, राज्याची 700 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यानं नवीन लाभार्थी समाविष्ट करणं शक्य होणार नाही। त्यामुळे अपात्र, दुबार आणि स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात 1/2/21 ते 31 या अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यासंदर्भात हे आताचा GR आहे। केंद्र सरकारनं यापूर्वी प्राप्त झालेल्या निदर्शनानुसार अपात्र शिधापत्रिकांना शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याचा सूचना सर्व कार्यकालीन वेगवेगळ्या यांना देण्यात आलेला आहे। लक्षात घ्या, तुमच्या आता सरकारनं असं ठरवलं आहे की जे मृत झालेले आहेत किंवा जे दुबार लाभ घेत आहेत किंवा कोणी स्थलांतर झालं आहे एका जिल्ह्यातून एका दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि त्यांनी डबल तिकडं पण रेशन कार्ड काढलेलं आहे, इकडं पण काढलेलं आहे, तर अशा लोकांना जे मयत झालेले आहेत, काही अपात्र आहेत म्हणजे ज्यांचं आता उत्पन्न वाढलेलं आहे, तर अशा लाभार्थ्यांचे पुन्हा तिथं रेशन कार्डची तपासणी सुरू आहे। त्यामुळं तपासणी दरम्यान तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। कुठला फॉर्म आहे ते तुम्हाला मी आता 2 मिनिटात दाखवणार आहे। तो फॉर्म कसा भरायचा आहे, काय कुठे द्यायचा आहे, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ आपल्या जास्त मित्रांनो शेअर करा। बघा, शासन परिपत्रक आहे, हा GR निघालेला आहे। दिनांक 1 एप्रिल ते लक्षात घ्या, शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची शिधापत्रिका तिथंच वाटप हे सुरू आहे। बघा, निकषामध्ये खाली निकष दिलेले आहेत। सध्या शिधापत्रिकाधारकांकडून काही माहिती घेणं सुरू आहे। राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकेची प्रचलित शासन निर्णयानुसार आता इथं फेर तपासणी सुरू आहे। म्हणजे राज्यातले जेवढे आता रेशन कार्ड ग्राहक आहेत, पिवळं रेशन कार्ड असो किंवा केशरी रेशन कार्ड असो किंवा पांढरं असो, प्रत्येकाची फेर तपासणी सुरू आहे। 1 एप्रिलपासून 31 मेपर्यंत ही सुरू असणार आहे। बघा, वरील तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेली शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ऑनलाईन तुम्ही हे डाउनलोड करू शकता, कुठंही पैसे द्यायची गरज नाही। रेशन दुकानात तुम्हाला या संबंधितचा जे काही कागदपत्र आहे ते तुम्हाला फॉर्म हात दिला जाईल। बघा, माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदाराची स्वाक्षरी व दिनांक सह पोच पावण्यात देण्यात यावे। म्हणजे तुम्हाला जो आता फॉर्म मी दाखवणार आहे तो तुम्हाला रेशन दुकानात मिळून जाईल। नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिंक पाठवा, असेल या तुम्हाला लिंक मी देऊन जाईन याची फॉर्मची, आणि हा तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला रेशन दुकानात जमा करायचा आहे। तिथं तुम्हाला एक पोच पावती देण्यात येईल। जर तुम्ही फॉर्म भरून दिला नाही तर तुमचं नाव यादीत नसणार आहे। पोच पावती तुमच्याकडे जर नाही भेटली सरकारला तर मग तुमचं नाव हटवण्यात येणार आहे। कुठलाही तुम्हाला तिथं स्वस्त धान्य असू द्या, अंत्योदय योजना असू द्या किंवा लेक लाडकी योजना असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, आपले संजय गांधी निराधार योजना असू द्या, सगळ्या योजना बंद होतील। PM किसान योजना असू द्या, कारण रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मोफत गॅस सिलेंडर योजना असू द्या, कुठल्याही योजनेचा लाभ हा तुम्हाला दिला जाणार नाही। ह्याच्यासाठी हा फॉर्म भरून द्यायचा आहे। आपण डिटेलमध्ये फॉर्म भरून तुम्हाला सांगणार आहे, पण मी आता तुम्हाला सांगितलं की फॉर्म कुठे भेटतो, काय आहे, आणि ही तपासणी चालवलेली हा GR आहे मित्रांनो। GR म्हणजे शासन निर्णय, गव्हर्नमेंटचा शासन निर्णय असतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण GR म्हणतो, शॉर्ट फॉर्म। बघा, आता फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा, म्हणजेच भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक म्हणजे विजेचं लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, तुमचं आधार कार्ड, तुमचं मतदान कार्ड, इतर कुठल्याही तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं आहे। तिथं वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा। लक्षात घ्या, 1 वर्षापेक्षा जास्त तुम्ही तिथं राहिलेलं असावं। शिधा वाटप दुकानदार या संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय
13 ते 2000 यात नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे त्यांना सादर करावी लागणार आहेत. बघा तुम्हाला एवढी मी आता जी कागदपत्रं सांगितली आहेत, कुठली आता तुम्ही बघू शकताय. तुम्ही जर भाड्यानं राहत असाल तर भाडे पावती स्वतःचं असेल तर स्वतःचं, तुम्हाला लाईट बिल द्यायचं आहे, तुमची LPG गॅस असेल तर LPG गॅसचं तुमच्याकडे पासबुक असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून व आवश्यक जुनी कागदपत्र जोडून ही सर्व यादी संबंधित सर्व शासकीय कर्मचारी किंवा रेशन दुकानात तुम्हाला जमा करायचे आहेत. तुम्ही अन्न पुरवठा विभागासोबत जमा करू शकता, परंतु माझं असं स्वतःचं म्हणणं आहे, तुम्ही रेशन दुकानामध्ये हा फॉर्म आणि सोबतचे कागदपत्रे घेऊन तुम्ही जमा करायचे आहेत. वरील कार्यवाही 1 महिन्यात म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन. आता 30 तारखेपर्यंतच टाईम आहे, त्यामुळं लक्षात घ्या. तर वरील जे कार्यवाही दिली आहेत बघा, शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका अपत्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे. अपवाद मग जर 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून तहसीलदार अथवा तहसीलदार अर्जाचा अधिकाऱ्याने द्यावा. अत्यंत म्हणजेच पिवळं जे रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न त्यांचं जे आहे, आता वेगवेगळे जे सेपरेट असतात, भाऊ समजा एकत्र राहत होते, आता त्यांना वेगवेगळं करायचं आहे, तर त्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे दोघांचं सेपरेट हे चेक करूनच तुम्हाला तिथं वाटप होणार आहे. लक्षात घ्या. पुराव्याची छाननी करताना सगळं काही चेक केलं जाईल. तुमचं जे काही पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिका पुराव्यासोबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी. बघा असं तर त्यांना वाटलं की हा एक फ्रॉड आहे किंवा हा दुसराच भलताच माणूस कुठला तरी आहे, तर तो पोलीस कंप्लेंटसुद्धा ते करू शकतात. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिलेली असणार नाही. लक्षात घ्या. आता शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोध घेत असताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. याच्यामध्ये दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. बघा वरील शिधापत्रिका तपासणी करताना ज्या शासकीय किंवा खाजगी कंपन्यात किंवा कामगारांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळं किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून त्यांना ते अमान्य करायचं आहे. आता हा तुमचा फॉर्म आहे शिधापत्रिका तपासणी नमुना. तुम्हाला इथं वरती फोटो लावायचा आहे, छायाचित्र. शिधापत्रिकाधारकांचे संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे, तालुका, जिल्हा, वय टाकायचं आहे, नागरिकत्व भारतीय टाकायचं आहे, व्यवसाय जर तुमचं कुठला करत असाल तर पत्ता टाकायचा आहे, तुमचं वर्गवारी पिवळं केशरी कसं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, पांढरं आहे का कसं आहे, पूर्वनिवासी पत्ता ते तुम्हाला तिथं जोडायचं आहे. अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावं तुम्हाला लिहायची आहेत. तुमच्या रेशन कार्डमध्ये किती लोक तुम्हाला ॲड करायचे त्यांची नावं. अर्जदार असेल तर स्वतः घरातील नोकर वगळून नंतर नोकरदार पण टाकून द्याल. तुमच्यात स्वतः तुमचं नाव टाकायचं आहे. तुम्ही अर्जदारांशी नातं म्हणजे वडिलांचं नाव पहिल्यांदा येईल किंवा आईचं येईल, स्वतः स्त्री पुरुष, परत जर वडील नवरा असेल तर पती, मुलगा असेल तर मुलगा, मुलगी असेल तर मुलगी, सासरे सासू असं काय असेल ते तुम्ही इथं टाकू शकता, नवीन अर्ज करू शकता ह्या. आणि ही पोचपावती तुम्हाला दिली जाईल. बघा शिधापत्रिकाधारकाचे नाव, क्रमांक आणि यांच्याकडून सोबत घेतलेली ही जे दाखले आहेत हे सगळे टिक करून तुम्हाला अशा प्रकारची पोचपावती तुम्हाला रेशन दुकानाकडून दिली जाईल. तिथं त्यांची तुमची सही घेतली जाईल, तुमची डेट वगैरे घेऊन ही तुमच्याकडून प्रॉपर तुमच्याकडून ही पोचपावती तुम्हाला ही माघारी दिली जाईल. ही पोचपावती तुमच्याकडे ठेवायची आहे. त्यामुळं तुमचं नाव हे यादीत राहणार आहे आणि तुम्हाला इथून पुढं रेशन कार्डवरती कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे तुम्हाला 30 एप्रिलच्या आत करायचं आहे. लक्षात घ्या, 30 एप्रिल ही लास्ट तारीख आहे. जर तुम्ही हे काम केलं नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्या योजना बंद होतील. कुठल्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. एवढंच काय, रेशनसुद्धा मिळणार नाही, आनंदाचा सुद्धा मिळणार नाही.